नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे की 10वी-12वीच्या निकालाच्या तारखेसंदर्भात। बघा 10वी-12वीच्या परीक्षा झालेल्या आहेत। 10वी-12वीच्या परीक्षा झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना उत्सुकता आहे, ती म्हणजे निकालाची। निकाल कधी लागणार? बघा आता जर आपण पाहिलं तर एप्रिल महिना सुरू झालेला आहे आणि एप्रिल महिना सुरू झालेला असतानाच विद्यार्थ्यांना उत्सुकता लागलेली आहे की निकाल कधी लागणार आहे। तर मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर निकाल हा लवकर लागला होता, त्याच पद्धतीने यावर्षी पण परीक्षा या 10 दिवस अगोदर झालेल्या आहेत। त्याच्यामुळे काय होणार आहे की निकाल तुमचा अगोदर लागणार आहे, म्हणजेच लवकर लागणार आहे। आता कधी लागेल त्याच्याविषयीची महत्त्वाची अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। सर्वात अगोदर जे काही विद्यार्थी व्हिडिओवर नवीन असाल त्यांनी व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। त्याच्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी 10वीची परीक्षा दिली आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 10वी लिहून पाठवा। ज्यांनी 12वीची परीक्षा दिली त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 12वी लिहून पाठवायचे। म्हणजेच 10वी-12वीचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला केलं जाणार आहे। रिझल्ट लागल्यानंतर पुढचं काय गायडन्स आहे, कशा पद्धतीने तुम्ही पुढच्या करिअरच्या संधी तुमच्यासाठी असतात 10वी नंतर 12वी नंतर, त्याचे पण मार्गदर्शन मी तुम्हाला आपल्या चॅनलवर करणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जेणेकरून त्यांनाही महत्त्वाची माहिती मिळत राहील रिझल्ट लागेपर्यंतचं। आणि रिझल्ट लागल्यानंतर काय करिअर घडवलं पाहिजे किंवा करिअरच्या संधी काय काय आहेत त्याचे पण मार्गदर्शन, त्याची पण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे। त्याच्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घेणं गरजेचं आहे। आणि 10वीची परीक्षा दिली असेल तर 10वी, 12वीची परीक्षा दिली असेल तर 12वी तुम्हाला लिहून पाठवायचं आहे। बघा आता बोर्डाचा जो काही निकाल आहे तो कधी लागेल, काय महत्त्वाची अपडेट आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी समजून घेऊया। तर पाहू शकता महाराष्ट्रातल्या ज्या काही विद्यार्थ्यांनी यावेळेस परीक्षा दिलेली 10वीची असेल किंवा 12वीची असेल तर त्या विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा। 10वीची परीक्षा दिली असेल तर 10वी आणि 12वीची परीक्षा दिली असेल तर कमेंट बॉक्समध्ये 12वी लिहून पाठवा। बघा 10वी-12वीचा जो निकाल आहे तो कधी लागणार याची उत्सुकता सर्व विद्यार्थ्यांना लागलेली आहे। आता तुम्ही परीक्षा दिलेल्या आहेत, परीक्षा दिल्यानंतर आता भरपूर विद्यार्थ्यांना उत्सुकता लागलेली की निकाल आमचा कधी लागणार आहे। तर बघा निकालाच्या संदर्भातच्या ज्या अपडेट आहेत तुम्हाला छोट्या मोठ्या अपडेट, सगळ्या अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं गरजेचं आहे। बघा 10वी-12वीचा निकाल कधी लागणार, तर 10वी-12वीचा निकाल कुठे आणि कसा पाहायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। निकाल कधी लागेल ते पण आपण पाहणार आहोत। बघा 10वी-12वीची परीक्षा संपून आता महिना होत आला। आता विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत। भरपूर विद्यार्थ्यांना निकालाची वाट त्या ठिकाणी विद्यार्थी पाहत आहेत, कारण निकालानंतरच त्यांना ज्या काही करिअरच्या संधी आहेत त्या उपलब्ध होत असतात। जर तुम्ही 10वी पास झालात, 12वी पास झालात तर तुम्हाला निकालाच्या ज्या काही संधी आहेत तुमच्या करिअरच्या ज्या काही संधी आहेत त्या तुम्हाला उपलब्ध होत असतात। त्याच्यामुळे तुम्ही वाट पाहत आहेत। मे किंवा जून महिन्यात 10वी-12वीचा निकाल लागू शकतो। बघा या ठिकाणी जे म्हटलेलं आहे मे किंवा जून, यामध्ये आपण जर पाहिलं तर हा खूप उशिरा अंदाज सांगितलेला आहे। यावेळेस परीक्षा या तुमच्या लवकर झालेल्या आहेत, त्याच्यामुळे तुमचे निकाल देखील लवकर लागणार आहे। त्याच्यानंतर बघा दरम्यान निकाल कोणत्या तारखेला लागणार याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे। पाहू शकता का माहिती समोर आलेली नाही आहे। भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या, सर 10वीचा निकाल कधी लागणार आहे, 12वीचा निकाल कधी लागणार आहे। निश्चितच 12वीच्या परीक्षा लवकर झाल्यात म्हणून 12वीचा निकाल अगोदर लागेल आणि 10वीचा निकाल त्याच्यानंतर लागणार आहे। म्हणजे आता या ठिकाणी लक्षात घ्या, बघा निकाल जो आहे तो कधीपर्यंत लागू शकतो। आपण जर पाहिलं तर अजूनपर्यंत अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे। नुकत्याच तुमच्या परीक्षा झाल्या त्याच्यामुळे अधिकृत माहिती आलेली नाही आहे। पण जेव्हा निकाल लागेल तेव्हा ऑनलाईन पद्धतीने कसा चेक करायचं आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणारच आहे। बघा तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन निकाल पाहू शकतात। त्यामुळे या वेबसाईटच्या लिंक आत्ताच तुम्हाला सेव्ह करून ठेवायच्या आहेत, ज्या लिंक मी तुम्हाला सांगतोय, ठीक आहे। बघा निकाल कुठे आणि कसा पाहाल, तर तुम्ही खाली दिलेल्या ज्या काही वेबसाईट आहे त्यावर जाऊन तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता। सगळ्यात अगोदर बघा mahasscboard.in ही ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र शासनाची, त्याच्यावर किंवा maharesult.nic.in इथे तुम्ही चेक करू शकता। sscresult.mkcl.org इथे तुम्ही चेक करू शकता किंवा hscresult.org यावर पण तुम्ही रिझल्ट चेक करू शकता। या ठिकाणी तुम्हाला 12वीचा निकाल पाहायला मिळेल। या लिंक निकालाच्या दिवशी ओपन होतील तेव्हा तुम्हाला तुमचा निकाल दिसेल। आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला निकाल जो आहे तो दिसणार नाही आहे, कारण निकालाच्या दिवशी या लिंक ओपन होतात। यामध्ये अगोदरचा जो निकाल आहे जुन्या वर्षाचा निकाल तुम्हाला पाहायला मिळेल आणि हा निकाल डिलीट झाला
किंवा वेबसाईटवरनं काढून टाकण्यात आला की लगेच नवीन निकाल त्या ठिकाणी अपलोड करण्याची प्रोसेस सुरू होत असते. आता स्टेप बाय स्टेप प्रोसेस कशी, तुम्हाला तुमच्या कुठल्याही वेबसाईटवर जायचं आहे, त्यानंतर तुम्हाला 10वी किंवा 12वी असा तुमचा पर्याय निवडायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. यानंतर तुमच्या आईचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. यानंतर तुम्ही रिझल्ट या बटनावर क्लिक करा. तुमच्यासमोर तुमची मार्कशीट ओपन होईल. तुम्ही ही मार्कशीट डाउनलोड देखील करू शकतात. तसा पर्याय तुम्हाला दिसेल. मार्कशीटची प्रिंटआउट काढून तुमच्याजवळ तुम्हाला ठेवायची, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी पण त्याची मदत होत असते. कारण तुमची जी काही ओरिजिनल मार्कशीट आहे ती येण्यासाठी काही दिवसांचा वेळ लागतो. त्याच्यामुळे तुमचं ॲडमिशन जे 11वीचं असेल किंवा पुढे जर तुम्हाला जे काही ॲडमिशन घ्यायचं असेल त्याच्यासाठी तुम्हाला ही जी काही प्रिंटआउट आहे त्याची मदत तुम्हाला होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला प्रिंटआउट काढून ठेवायची. अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांनी. 10वीला असाल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि 12वीचा तुम्ही परीक्षा दिला असेल तर 12वी लिहून पाठवायचं आहे. संपूर्ण माहिती पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.